कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। हरि श्री गणेशाय नमः सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः। प्रधान मारिले आघवे सेने सेनानी गेले जीवे। एकलेने में काय करावे रणी नागवे रघुनाथ। येशान चरण सानिध्यान असे संसार बंधनम। लक्ष्मण शक्ती प्रसंग 6वा अध्याय नाथराय वर्णन करतात। भरत रामकथा ऐकू लागला, हनुमंतराया रामकथा सांगू लागली। आता कथा सांगता सांगता इथपर्यंत कथा आलेली आहे। हनुमंतराया म्हणतात, आम्हाला रामचंद्र प्रभू बरोबरचं सख्य प्राप्त झालं अशी कथा इथपर्यंत बोलतात। दात करकरा खात डोळे गरगरा भवंडित रागे दोन्ही हात चुरित शक्ती अद्भुत उचलली। रावणाच्या अगलचे गेले बगलचे गेले पाठचे पोटचे गेले काही सुचत नव्हतं। सासऱ्यानं आंदन दिलेली शक्ती उचलली। शरणांगत मारू आपण त्या कारणे सांडतील हे प्राण लक्षणीया बिभीषण शक्ती शक्तिदान हानितली। शरणांगताला मारल्यावर सगळेच मरतेत। विचार केला, शक्ती उचलली बिभीषणाला मारली। वेगी लक्ष्मण धाविनला शरणांगत पाठीशी घातला। शतदा शक्ती छेदून ठेला गाडा दादूला सुमित्र। शक्तीचा आघात बिभीषणावरती केल्याबरोबर लक्ष्मण पुढे आला। 100 वेळा शक्तीला परतला। मंत्री खिळल्या ती निगोती परतदाने मागवती ऐसे विचारो चित्ती आली का कलुती सुमित्रा। परत जाता येत नाही म्हणून सौमित्र म्हणजे लक्ष्मणाला शरण आली। काय म्हणली, मज खिळल्या अभिमंत्रून शिन माझी अंगव मागे सरता रावण दंड दंड संपूर्ण मज करिले। शक्ती बोलू लागली, मी जर परत गेले तर मला रावण संपूर्ण दंड करणार आहे। मी जर तुझ्यावरती माझं बळ दाखवावं असा प्रयत्न केला तर माझी अंगवण तुझ्यावर चलत नाही, काय करू। कन्या म्हणून मी तुझ्या आलो शरण तू शरणांगता शरण्य नुपेक्षावे मज लागून कन्या पूर्ण तुझी। शक्तीनं विचार केला आणि लेक म्हणून शरण आली बर का। आता सांगत बसायला वेळ नाही का बर लेक म्हणून शरण आली, काही नाही, कारण काय वेळेचं अनुसंधान आहे। रामायण सांगण्याच्या 2 पद्धती आहेत बर का। 2 महाराज 1 नंबर मध्ये निघतात। कोणते? सविस्तर 1 अध्याय 4 तासात सांगणारा महाराज नंबर 1चा आणि 200व्या अर्ध्या तासात सांगणारा महाराज नंबर 1चाच बर का। त्याला सुद्धा लागतंय बर का। थोडक्यामध्ये अर्थ सांगायला येत नाही, कमी शब्दामध्ये जास्त अर्थ सांगणं ही सुद्धा एक कला आहे। नाथ बाबा बोलू लागले, कन्या म्हणून शरण आली। काय बोलते, कन्या होनी शरण झाली तेने अत्यंत कृपा पाली। सौमित्र शरणांगत माऊली अंगीकारिली ब्रह्मशक्ती भावाची
काय माहेरची साडी निघाली महाराज. अशा पद्धतीनं ज्यावेळेस लेक येत्या त्यावेळेस माहेरचीच साडी निघते. ऐका आवाज. कन्या झाली उपहात जनकतेशी अंगीकारित स्वमित्रात्यंत कृपा भरीत थारा देत निजरदयी. मुलगी म्हणून शरण आली दयाल उत्पन्न झाली हृदयाच्या ठिकाणी लक्ष्मणानं थारा दिला. काय म्हणतो. जरी उपेक्षुयेसी तरी जगी होईन उपवास ब्रह्महृदय शक्ती ब्राह्मणामाशी हिची जर उपेक्षा केलं तर वचन उपेक्षिता पूर्ण आपले माता उदले जर एक शरणात अनर्थ माझा शरणांगताला जर टाकलं तर अपयश येणार आहे. बोला. जीवे जाता शरणांगता प्राण साडले रघुनाथ सुग्रीव साडे कवी समेत प्राण निश्चय सांड. शरणांगत मेल्यानंतर राम महाराजांनी सुग्रीव वानर कोणी राहत मग माझे जिने काय व्रथ भूमीसी भार हो चुकवा सकळा जीवे पाहे जिव्हे पाहे विनटला सगळा पाय दूर करण्यासाठी आपल्या जीवावर लक्ष्मण उदार झालेला आहे. सीता शरणांगता सुखमानला समजता सुखावेल श्रीरंगना सुरसम सुखीवती. मी जर शरणांगताचं संरक्षण केलं तर रामवदील रावण अभिषेक बिभीषणा वा वा सिद्धी पावेल पूर्णपण वरद वचन रामाचे. मी शक्तीचा आघात झेललान गेलो तर माझ्या वाचून कुणाचं काही राहणार नाही. राम रावणाला मारणार आहे. कल्याण माझ्या जीवासाठी उल्हासती ब्रह्मांड कोटी राम विजय सगळे माझ्यासाठी मी जर एकट्याने एवढं कार्य केलं तर ब्रह्मांडामध्ये गुढी उभा विचारिता चिती पसरली अंगाची बाकती हृदय झालेली ब्रह्मशक्ती केली असा विचार केला. छाती पसरली काय केलं. शक्ती भेदिता लक्ष्मणा गरजे सेनादे रावण त्यावर चाललेला धनुष्य बाण सज्जोनी. शक्ती हृदयाला लागली. लक्ष्मण मूर्छित पडला. हातामध्ये रामाने बाण घेतला आणि बोलले सोडोनी निर्वाण बाण मारावा काळ मारावा रावण ये रे साधले विंदा पाटी पळाला. हातात धनुष्य घेतलं मारावं म्हणल्याबरोबर पाठ फिरवली कसं पळाला. पळल्यावरी राम राव सर्वताना करी गावायचा जाणून निरडाव रावण पाठ देवनी पळाला. पळून या रावण विजय झाला करून मूर्छा पन्न देखिला. खाऊन लोळावून मारून पळावं रावणाला पक्क माहित होत. कुरवाळोनी अमृत हस्ती निर्वीर्य निर्वीर्य शक्ती वा विशल्यन करता रघुपती ब्रह्मवचना पूर्ती राखिली. आपला अमृताचा हात शक्तीवरती फिरवला आणि शक्तीतलं दुःख बाहेर काढून घेतलं. ब्राह्मणाचा कर्म सर्वताना करी रघुत्तम आदरीला लौकिक बंधुत्तम ब्राह्मणाचा मान देव राखतो. काय केलं. बोलावोनी सुषण वैदराज पुस्ता झाला रघुराज. बरोबर उपाय सांगे मजा बंधू राज उठवावया. लौकिकाचा धर्म आदरला. सुषेनाला बोलवलं आणि भावाला उठवायचा उपाय विचारला. सुषेन वेदा सुबुद्धी आणविलादी औषधी शक्ती बेदरी हृदय संधी त्रिशुद्धी. सुषेन वैद्य डॉक्टर होते. औषधी आणा मी सूर्य नवोदय नवता पहावो आणावा औषधी समुदावो म्हणून माझा धाडी राम राम महाभाव परसी. उजडण्याच्या पहिले औषधी आणलो तर मी लक्ष्मणाला वाचवतो म्हणून मला धाडले भरता ऐक म्हणू लागला. मी आलो उत्तर आणवलं की औषधी भारत
लागो पाय उशीर मग डोंगर उपडिला पर्वतावर आलो औषधी सापडत नव्हत्या डोंगर घेतलो आणि मग मार्गी जाता तवरा नवित तवाना राम नामांकित देखून आलो तवा अद्भुत रस्त्याने जात होतो एक नामाचा बाण आला आणि काय केलं राम भ्रमे भ्रमले माझे चित्त बोलला बोले बोलतो ते क्षमा करू रघुनाथ मरकट उदता विवेकी देखून तुझा आश्रमात झाला विश्राम म्हणे विसर्ग मन सर्वायचं मनाम सुख पक्षी सिद्धांत बोलतो तेन लाजला वेदांत सर्व सतीचित पर्यंत भ्रमस्ती देते वेडावला सांडोनी सकळ मचर भरता आश्रम निरंत सांडभूतीवर निर्माच्छर राम नामे एवढ्या ओव्याचा एकच अर्थ आहे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर एवढं वातावरण तिथं चांगलं दिसलं वर्णिता श्रीरामाचे गुण कपीश नातवे कपी बनना कपी भरत हनुमान झाला मृत्यापन्न देहभान विसरला सांगत सांगत राम व्हावं लागतंय ऐकत ऐकत राम व्हावं लागतंय मग अशी अवस्था येते देखून कपीची अवस्था भरत संडला चित्ता श्रीराम गुण कृती ऐकता विस्मित चित्ता होवनी राम कथा ऐकणारा भरत आहे भरतानं विचार केला हनुमंतरायाची अवस्था आणि भरताची काय झाली अंग झाले रोमांच देवाचा झाली प्रेम सद्गती नेत्रांनी आनंद सुरवत भरत मूर्छित थर 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 कापला कंठी प्रेमदाटी अवस्था निर्माण झाली बोला सर्वांनी ऐकता श्रीरामचंद्र भरताला लागले विसरला तो नेत्रातंद्र कृपा रघुवीराची कानानं रामाची कथा ऐकताना समाधी लागली नाटवे देह देवाना नाट राम रूपी जगला प्रणा खुंडला बोला तुटेला मौन भरत पण विसरला आठव गेले भावा भावन झाला स्वयमेव भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमंत पण दोघाशी नाठवे दोन्ही पण तटस्थ पूर्ण श्रीरामे हनुमंतरायाचं देह तादात्म्य गेलं भरताचं देह तादात्म्य गेलं मग दोघे विसरले दोन्ही पण कार्य आठवण करी कोण बाप कृपाळू रघुनंदन चैतन्य पूर्ण चैतन्य पूर्ण चेतविले मालकाला चिंता आहे बाबा देव वेळेवर काम करून घेतय म्हणता जीवन कळा सावध केली प्राणशक्ती प्रचार इंद्रिय पाठत्वा झाली झापडी उघडली नेत्रा मन बुद्धी चित्त अहंकार वृत्ती जाग्या झाल्या डोळे उघडले चित्त चैतन्य ते धरित मना पूर्व संकल्प आठविता बुद्धी निश्चय अंगी राम कार्यार्थ साधा मनाचं मनन बुद्धीचं बोधव्य उड्डा आकाशमात सावध भय मने माझे झाले काय उगाचे तटत स्वामी कादा करू पाय उडाना भरते घातले लोटांगण मधुसनाथ करता पूर्ण के प्रयाण कृपाची पूजन करावे तीर्थ प्रसाद द्यावा मध्ये उपेक्षण अर्थ तुम्ही चित्त कृपाळू घरा आली श्रीराम भक्त पूजा न करता जाऊ दे त्याचा सकळ क्रमाचा घाते पाद ऐंशी निज धर्म विवंचना तुझा नत शोक पिनंदना सर्वथा उदासकने ये रे मत्स्य चरणा लागला ये रे मारला तवरित जैसा राम तैसा भरत वेळोवेळा पाया लागते अनुचित सर्वथा ऐकून का पिच्या होतं भरत झाला आशीर्वाद तुझं सकळ धर्माचे माझा चाळवण का करीसी हनुमंतराय उड्डाणाला तयार झाले आणि तयार झालेल्या हनुमंताच्या विषयी भरतांनी त्याला लोटांगण घालून थांबवून घेतलं त्याला सांगितलं माझ्या घरला रामभक्त म्हणून तू आलेला आहेस आणि माझा सत्कार घेतल्याशिवाय तुला जाता येणार नाही माझा जर सत्कार न घेता गेलास तर होईल का ब्राह्मण कुळाशिला सगुण गुण वेदशास्त्र संपन्न आली आपण पूजावा पहिला अधिकार सांगितला ब्राह्मणाची पूजा करावी दुसरा भलतैसा वका भक्त श्रीराम भजनी रता भगवत बुद्धीने पूजा करतात तोचे संत सर्व ज्ञानी आत्मविश्वासा भगवंताची सविताचा त्याच्या पूजो दैवाचा परमार्थाचा सर्वागी त्याचे करे जो अपेक्षा तो महादुःख धारण भोगी आकलपाता पूर्ण ऊर्ध्वगमना सत्य तो भजन भक्तीचे केवळ हृदय रामाच्या सभयामध्ये निश्चयाचे राम भजन दुसरा वारकरी सांगितला वारकऱ्याची पूजा करावी तिसरं संत सांगितला संत कळाला तर सगळं आहे ज्याला संत कळाला नाही त्याला काही मिळालं नाही त्याशी पूजितो दैवाचा आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे अशा पद्धतीचा धर्म तुला सगळा माहिती असताना मला चाळवण लावायचं काय कारण ज्ञान तर्यात्यात भूत जग ब्रह्म रूपे रेखदा ब्रह्मानंद सदा डुलत ब्रह्मभूत कपिनाथ तुझ्याकडे बघितलं तर जगाला ब्रह्म बघतो स्वतः ब्रह्म झालेला आहे सण मग ऐसे आशे
कोण दोन करी पूजा गण मन तो महापापी वृण वृद्राम दर्शन त्याच कैसे संताविन प्राप्ती नाही ऐंशी देती वेद ग्वाही आणि तुझ्यासारख्या संताला दबडल्यावर कसं होईल राम साधूच्या दृष्टी राम साधूच्या गाठी राम साधूच्या पोट सजन भेटे श्रीराम भेटे राम साधूच्या व्रती राम साधूच्या स्थिती राम साधूच्या भक्ती श्रीराम प्रति सत्संग राम सत्संगा थोडा राम सत्संग विकला राम सत्संगाला झाला राम राहिला सत्संग भक्ता सभा श्रीरामराव कपिस भक्त रामराव भक्ता मेटला महाभाव सभाग पाहो केवडानी देवाचा पत्ता सांगितल्यावर काय या सुखा कारणे देव वेडा बला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला तू संत ते तुझा जर अवमान झाला तर माझं कसं होईल ऐकून भरताचे उत्तर हनुमान झाला हनुमान झाला चिंता तुरे भरतान मुनी सत्वर कायक पिंद्र बोलिला भरताचं बोलणं न्यायाचं होतं हनुमंतराय अडचणीत पडला हात जोडले आणि काय बोललं श्रीराम तुझे वचन सर्वतानुलंगावे प्रण संकोचितांधकरण सावधान अवधारी ए रामाच्या भावा तुझं वचन उल्लंघन करण्याचं माझ्यात सामर्थ्य नाही पण काय अडचण सौमित्र पडला विषद नाही घेतले जीवन येते करता आम्ही भजन तोचे दूषण रामजन श्रीराम वैसला चिंता वाहणार भारत शोकाकृत विषयाने दुःख धर्म तो आम्ही भरता विनंती आहे का म्हणजे द्यावे चरण दुःख संभावना सगळे तीन देख बाळ तुझे चरण श्रद्धे गता विजय होईल सर्वदा समुद्र उठून लंका नाता जीवघात रामाचं कार्य सोडून जर कोणी आपल्या पोटाची चिंता वाहत असेल तर त्याच्यासारखा पापी कुणी नाही बघा तुला जर सगळं काही वाटत असेल तर एवढं मी तुझ्यासाठी करू शकतो तू जेवण कर म्हणू लागलायस पण मला जेवण करता येत नाही तुझी आज्ञा मोडता पण येत नाही मग काय करावं उभे राम राजाची गुढी तुटे देवाची मांदडी शिदा सोडी तातगाडी थेरोकडी आणि तू जर मला जाऊ दिलास तर एवढं मोठं कार्य होणार आहे देवता लोकांना आनंद होणार आहे सीता माता दुःखातून सुटणार आहे, रावण चरणी मरणार आहे. ठेविला माता तो भरत मने मागुता हरी हरी काही विनविन कपिनाता ते तत्वता ऐकावे एवढ्या मोठ्या अडचणीतून जायचं आहे त्याच्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे तुला मी सांगतो तेवढा ऐक कोणता उपाय सांगणार आहे हनुमंत ऐका श्रीराम दर्शनाचित बहुत झालो उत्कंठित आज्ञेस्तव आलो वेत काही मत चालेना हनुमंता रामाच्या दर्शनासाठी माझं चित्त उत्कंठित झालंय मला जायचं होतं पण रामाची आज्ञा म्हणून मी इथं आलो तुझा सवेरे त्यावर करी आरोहण माझ्यावरचे लोटांगण श्रीरामार्पण करावे एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार बाण देतो बाणावर बस रामाजवळ जा आणि माझा नमस्कार सांग तुके निकृता कृते झालं तुझे सनात कृपाळू श्रीराम भक्त मनोगता रक्षा एवढं जर केलं तर कृतकृत्य झालून केली इच्छा पावलो म्हणू लागलेला आहे. श्रीराम नाम समृता तुझा श्रम नाही सर्वता जाणून माझ्या मनोगता वचनार्था संपादी एवढं जर माझं काम केलं असला तर माझ्या मनाला समाधान वाटणार आहे माझ्या वचनाचा मान ठेवून माझं काम ऐकोनी भरत वचन हनुमंत विशापन कोण अनुलंगी तुझे वचन म्हणून चरण वंदिले हात हनुमंतानं जोडले हनुमंत म्हणू लागला बाबा तुझ्या बोलण्याला उल्लंघन करण्याचं माझ्यामध्ये सामर्थ्य नाही तू म्हणशील तसं मी करतो वाचेसी पडले महामौन राहिला दोन्ही कर जोडून वेरे कापी सजे निघून सिद्धी बाण लाविला आता एक जण जायला तयार झाला एक जण पाठवायला तयार झालाय कानडी कानापर्यंत ओढली काय केलं भरत प्रेमे अद्भुत प्रेमी बांधिला कपिनाथ सर्वता काही न चले मत
बैसेच पर्वत बानागरी. आता प्रेमामध्ये बांधल्यामुळं काहीच माणसाला करता येत नाही बरं का. तिथं काही जरी झालं तर प्रेमामुळं शांतच राहावं लागते माणसाला. ही प्रेमाचं नातं आहे बरं का. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. प्रेमाच्या नात्यामध्ये बांधला गेला आणि कसा बसला. करोनी प्रदक्षिणा नमान घेतले चरणत्रित मागून माने करता रोवणे रिसन्नान. हनुमंताला प्रदक्षिणा घातली, चरणाचं चरणतीर्थ घेतलं, जायला तयार झाला. ओडी काढोनी कानाडी वरे बेसला परवडी गुण झोडून झडाडी बाण प्रोडी सोडीला. कानापर्यंत कानडी ओढली आणि बाणावरती हनुमंतरायाला बसवलं. करोनी राम संभ्रम भरते सोडीला निजबा. करोनी राम स्मरण गगनी बाण उसळला. जय राम श्रीराम जय जय राम नामाचा गजर केला. बाण आकाशामध्ये हनुमान जाता गगनात गगनाव गेले कले दिवे तेजे अद्भुत तेजे भास्वर. लख 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 आकाश चमकू लागलं. सुरवारी त्रासवर्गी त्राणीला भारी पुष्पावरती सुरवारी केली श्री. देवता लोक हातामध्ये पुष्प घेतात. गंधर्वाचे गायन शिताचे जय कार्य करणारे देवागणाचे नंतर कपिशी गर्जने जगवे झाला. कपिलेंद्र हात उठले दस शिर मारलं. भाट लोक जयघोष गंधर्व गायन अप्सरा नाचू लागलेल्या आहे. तुटेल देवाची बांधवडी नृत्य करते जाते स्वर्ग उगवणे कार्य करते ते हर स्वर्ग हरची स्वर्ग नैवेग जाते शिवाय नंद आकाश मार्ग सोय क्षणे गमन दिगंता. कुणाला कशाचं तर बोलू त्याला पशाचं राहतंय बाबा. काय आहे तसंच राहते. कुठे संयोजकाला वेळेचं बंधन राहते, वाचकाला चाल लावायची आवड राहते आहे, सूचकाला दृष्टांत द्यायची आवड राहते आहे, ज्याचं त्याला पडलेलं राहते. पण आता काय आहे, आता हनुमंतराया निघाले, आता दिशेच्या पलीकडं गेले. एक विषय संपला, आता दुसरा विषय लागला. येरीकडे रघुनंदन झाला. त्यांना उदिन सावधपणे मार्ग निरीक्षण मांडले. का पाण्याचे कपिनंदन का लागले विलंबन कळे काय झाले. राक्षस सोडून मारला ती सगळा पर्वत चुकला. आणखी पर्वत राशी गेला. मार्ग जाताची बरोबर भेडावला. कपिंद्र किन्ने नेते तिची गेला. पर्वती टाकला. औषधी नोळकच्या वेळा डोळा लागला. पर्वती राक्षस कोणी मिळते माया केली बहुतो कोणी पडला. मग कपिनाथ विटंबला. आता सुवेळांचल पर्वतावर असलेल्या रामाची कथा सांगितली बरं का. रामचंद्र प्रभू मार्गाचं निरीक्षण मांडू लागले. मार्ग निरीक्षण शब्दाचा अर्थ असा आहे, लक्षात घ्या. गेलेल्या मनुष्याच्या वाटेकडं डोळ्यामध्ये तेल घालून पाहत बसणे त्याला मार्ग निरीक्षण म्हणतात. हनुमंतरायाच्या वाटेकडं डोळे लावले. राम म्हणू लागला, माझा हनुमंत का बरं येत नाही? काय झालं असेल? वाटेमध्ये राक्षसांनी छलन केला असेल का? माझा हनुमंत काय येत नसेल? पर्वताला जायचा रस्ता चुकला असेल का? माझा हनुमंत काय येत नसेल? त्या पर्वतावर गेल्यावर हनुमंताला डोळा लागला असेल का? माझा हनुमंत काय येत नसेल? गंधर्वांनी अडवला असेल का? का बरं झाला असेल? माझा मारुती काय येत नाही? राम मार्गाचं निरीक्षण संकल्प विकल्प करू लागले. काय झालेलं आहे? राक्षसांनी अडवलं, माया केली. त्या मायेमध्ये त्या अडकला का नाही? औषधी ते राखील गंधर्वाची ते देखील कपिनाथ औषधी तिकडे मांडले ते घेऊन येते. औषधी ते बळी विष्णू ते कपिने बोले हे घडले. कपी शक्तीने मारल्या गंधर्वाच्या रणे युद्धाशीन भिडता. गंधर्वाचं राखण आहे, त्या गंधर्वानी अडवलं असतील का? नाही महाराज. 14,000 80,000 काय काय मारले? 14 सहस्रावन कर 80 शस्त्र किंकर मारला. काय कुणा धटवीर हनुमंता मित्राक्षाचे पंथेशने मारल्या. मारुती ते गंधर्वा पुढे कधी क्षण कपिपती निवटी. 14,000 किंकर 80,000 बनकर आखिया नावाचा रावणाचा मुलगा एका ठोक्यामध्ये मारला माझा हनुमंत. मग नकळ काय पडले गुंती उलटोनी गेली रात्री. हनुमान नयाची शीघ्र गती रघुपती चिंत. 4 मनाच्या अवस्था आहेत माऊली. एक मनाची अवस्था जी आहे ती संकल्प विकल्पाची अवस्था आहे. अंतःकरण 4 भागात विभागले बरं का. आता मनाचं काम संपलं. मन संकल्प विकल्प करतंय. संकल्प विकल्प मनातले संपले की चित्तामध्ये चिंता उत्पन्न होती बरं का. आणि चिंता उत्पन्न झाली की माणसाला दुःख होतं. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. आता हे संकल्प विकल्प संपले. चिंता रघुपती सचिंत. राम सचिंत झाले आणि सचिंत झालेल्या रामाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि दुःख कसं दाटलं. प्राण वेचल्या लक्ष्मण औषधीचे काय कारण. अश्रू पूर्ण
लक्ष्मण लक्ष्मण केवी वाचला अंतकरणामध्ये दुःख दाटून आलं आणि रामचंद्र प्रभूच्या तोंडातून अलगद शब्द निघाले. प्राणे वेचिल्या लक्ष्मण, माझ्या लक्ष्मणाचा प्राण जाईल आणि मग माझा हनुमंतराय औषधी घेऊन येईल. मग त्या औषधीचं मी काय पुन्हा करू? माझ्या लक्ष्मणाचा जर आता प्राण गेला तर त्या लक्ष्मणाचा प्राण मी पुन्हा कसा वाचवू? अशी अवस्था लक्ष्मणाच्या विषयी रामचंद्र प्रभूची झाली आणि रामचंद्र प्रभूंचे डोळे डबडबले म्हणता, लक्ष्मणा काय केले वा रणयुधात सांडिले शक्तिभेद शक्तिभेदे शयन केले मज मोकलिले संग्रामा. लक्ष्मणा काय केलंस बाळा? शक्तीचा आघात स्वतःच्या हृदयावरती झेललेला आहेस आणि रणांगणाच्या ठिकाणी मला एकटा टाकून गेलास का लक्ष्मणा? लक्ष्मणा माझ्याशी तू अबोला धरून मला सोडून एकटा निघून गेलास की लक्ष्मणा? राम दुःख करू लागले. करोनी अद्भुत पुरुषार्थ वाचविला शरणांगत. लक्ष्मणा शक्ती झाली प्रतिहात शरणांगत तुझ आली. शरणांगत आलेल्या शरणांगताचं संरक्षण करावं अशी आपल्या कुळाची रीत आहे. मग त्याप्रमाणे तू शरण आलेल्या शक्तीचं संरक्षण केलंस, हृदयावरती त्याचा आघात झेललास लक्ष्मणा, एवढी ख्याती केली. शरणांगता शरण साच एक लक्ष्मण ब्रीद ब्रीद दाविले साच कर शक्ती शक्ती झेलून निज हृदयी. शरणांगताला शरण्य असा माझा लक्ष्मण. राम बोलू लागले, लक्ष्मणा जो मज येईल अन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरणांगताशी शरण्य मीची एको असा म्हणणारा मी राम आणि माझ्या वचनाला सार्थक करणारा माझा भाऊ लक्ष्मण. विभीषण घातला पाठीशी शक्ती धरली पोटेशी. सुमित्र ख्याती केली ऐशी शरणांगताशी शरण. लक्ष्मणानं एवढी मोठी ख्याती केली. शरणांगताला शरण्य माझा लक्ष्मण झाला. एक शरणांगत पाठीशी घातला निश्चिती सवेची शरण आली शक्ती. ठेवले तवरत हृदयाची. पहिला शरणांगत पाठीशी घातला, सोबत आलेली शक्ती हृदयावरती घेतली. शरणांगताचं शरण्य असं जे काही ब्रीद आहे ते सत्य करून दाखवलं. एवढी मोठी ख्याती माझ्या लक्ष्मणानं केली. राम दुःख करू लागले. प्राण जाईल सर्वता परी पक्षावे शरणांगता. सुमित्रे साच केले आता प्राणांतयता साहोनी. प्राण जाए परवचन न जाए. प्राण गेला तरी चालेल पण वचन सत्य झालं पाहिजे. दिलेलं वचन पाळलं पाहिजे. प्राणांत व्यथा माझ्या लक्ष्मणानं सहन केल्या आणि स्वतःच्या जीवाची आहुती द्यायला तयार झाला. बोलू लागलेला आहे. बैसोनी लक्ष्मणा जवळ हात फिटित वक्षस्थळी. सुमित्रे
मांडिली रांडोळी मजसी का बोली बोले ना. लक्ष्मणाच्या जवळ ती बसले, छातीवरती मोठ्याने हात बडवून घ्यायला लागलेले आहेत. लक्ष्मणा माझ्याशी रांडोळी मांडू नको रे. लक्ष्मणा ओम हन. लक्ष्मणा या रामाला अनाथ टाकून निघून जाऊ नको. लक्ष्मणा लक्ष्मणा विलाप राम करू लागले. ये रे लक्ष्मणा साध दे का बंधुरत्ना मज सांडल्या माझी रणा दुष्टुर मना करुणी. एखाद्या चुकलेल्या आईच्या लेकरासाठी आईनं लेकराला साद घालावी. एखाद्या गाईचं वासरू चुकावं, वासरासाठी गाईनं हंबरडा फोडावा. त्या न्यायानं राम बोलू लागले, ये रे लक्ष्मणा साद दे का बंधुरत्ना. ओम हन आबोला धरू नको, मी राम तुला बोलवतोय. लक्ष्मणा लक्ष्मणा ओम हन ओम हन ओम हन. मग सांडोनी दुःखार्जित रणी निघाला शीतवरीत माझे अपराध बहुत त्वा समस्त साहिले. लक्ष्मणाच्या जवळ बसलेला राम आहे बोलू लागलेला आहे, लक्ष्मणा माझ्याकडून अपराध झाले म्हणून तुला राग आला. ध्यानात ठेवा माऊली, एकनाथ महाराज या ठिकाणी तुम्हा मला शिकवण देतात. माणूस असेपर्यंत माणसाची किंमत करा. माणूस गेल्यावर माणसासाठी पुन्हा काही उपयोग नाही महाराज. असेपर्यंत त्याच्या इच्छा पूर्ण करा, असेपर्यंत त्याला खाऊ पिऊ घाला. गेल्यावर गोड जेवण देऊन उपयोग नाही बावली. लक्षात ठेवा. आमच्याकडं तुकडोजी महाराजांना एक प्रमाण सांगितलं, जिवंत बापा जोडे मारी मेल्यावर करी काव काव ऐशाने कैसा पावेल रे पंढरी राव. जिवंत बाप असताना त्याला खायला प्यायला घालायचं नाही आणि मेल्यावर नदीवरती पिंडाचे गोळे करायचे आणि कावळ्याला म्हणायचं ये ये ये. कावळा येणार नाही, पिंड शिवून उद्धार होणार नाही. मेल्यावर 2 पोते लाह्या उधळू नका, 2 पोत्याचा सुशिला करून त्या म्हाताऱ्याला खाऊ घाला माऊली. 4 दिवस म्हातारं जगल. असेपर्यंत माणसाची किंमत करा. आणि तसंच असतं बरं का, माणूस राहीपर्यंत किंमत राहीना आणि माणूस गेल्यावर त्याची आठवण आल्याशिवाय राहीना. आता लक्ष्मणाची आठवण आली. आठवणीमध्ये काय काय बोलतात बोला. बहुसाल कष्टला शिवनी कष्ट कष्ट करशी अनुदिनी पोटा पुले बांधोनी वा वा फळे आणूने मज देशी. रानावनामध्ये तो गेला, गोड गोड फळं आणली आणि एकही फळ स्वतःच्या पोटाला न खाता माझ्या चरणावरती अर्पण केली. पण ह्या रामानं कधी तुला फळ खा म्हटलं नाही, कधी तू पाणी पिलास का याची विचारणा केली नाही. याचा राग आला का बाळा. चरण छालन करुष नित्य चरण चुरशी अहोरात्र. वारे वा. निद्रा न लग्या मात्र सावचित्त राम भजनी. रात्रंदिवस माझ्या चरणाजवळ बसायचं, माझे पाय दाबायचे, पर्णकुटीच्या भोवताली फेऱ्या मारायच्या, हातामध्ये धनुष्य बाण घ्यायचा, डोळ्यामध्ये तेल घालून माझं संरक्षण करायचं. म्हणतो बोला. तुझे कष्ट आठविता माझ होतस प्राणांगवस्था हृदयी स्पष्ट होईल आता न देखता
सुमित्र दुःखाची परिसीमा झाली, हृदय स्फोट होतो की काय आता लक्ष्मणाविळा एवढं दुःख रामाचं दाटून आलं आणि या दुःखामध्ये रामचंद्र प्रभू जमिनीवरती लोळायला लागले. मनोनी घाली लोटांगणी सवेची सावध झाला म्हणे कंदनाला भ्रांत काय मनोनी कंदना लागोनी उठिया गडबड गडबड लोळली. का मला रडत बसायला काय झालंय आता? मला माझ्या लक्षणापासून दूर कोण करते? आता राम भांडण करणार आहेत बरं का. आता भांडण सावकाश नसते, गडबडीनच भांडावं लागते. कसं कसं भांडते बघू. मने काय झाले ते कवनले सुमित्रा ठेवून दमोनिया सगळा बंदूक पाळा ते दम. माझ्या लक्ष्मणाला न्यायची ताकद कोणात आहे? करतो सुमित्र शरीर पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं पृथ्वी तत्व जमीन पाण्याला शिक्षा लावण्यासाठी अगस्ती मुनीने पाण्याचं शोषण केलं होतं. लक्ष्मणाच्या शरीरामध्ये जोपर्यंत ते पाणी जागा होत नाही त्यावेळेस त्याला पाण्याला सोडणार नाही. लक्ष्मणाच्या हृदयामधला वायू आहे लक्ष्मणाच्या शरीरामधलं तेज जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत त्या तेजाला सोडणार नाही. लक्ष्मणाच्या शरीरातलं जागा होणार नाही तोपर्यंत त्याला सोडणार नाही. अश्विनी देवाने निरोधक केला त्याच्या खंडाचे सुमित्र कराने वरुण घालून राजाने केले रचना घोडे सुमित्राशी. पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या शरीरामध्ये 14 घराचं वर्णन आलंय. कानाची दैवता दिशा, डोळ्याची दैवता सूर्य, रसनेची दैवता वरुण, नाकाची दैवता अश्विनी देवा. एवढ्या सगळ्यांनी नाटक केला म्हणून त्याला शिक्षा वायुने मांडले भसगस केला सुमित्र मंद पुरुषास मिळवून त्याचा प्राणांस करेन सुपर सुमित्र. वायू स्पर्शाची इंद्रे मांडले बंड निर्मय केले बाहुदंड ठेचून त्याचे तोंड सकळ भुजंड करणे संजय दिशेने केली शरीरक्षिते आयोनाने कद्या उक्षणेचे ते सुमित्र करेन. ब्रह्मयाने केला निरोध खुंटला ते स्वाद त्याचा चितून आवाज आकनंद भरण केले छळ नव्हतं कुठे गमना करून चित्ते लावून उर्मेला पती उठवेल. 5 कर्मेंद्रियाच्या दैवता हाताची, इंद्र पायाची, उपेंद्र उपस्थाची जी काही आहे ना ती ब्रह्मदेव दैवता सांगितल्या. यम ही गोदत बळीने पार पाड केला वामन त्रिविक्रम भला खिळणी सुमित्राच्या पाऊला चालविना मग सुखे. बळीच्या दारामधून वामनाला आणतो पायात बसून पळवतो. नभे मांडले दवनारी शेष खुंडला शब्दावडीने त्याचा शून्यवाद आणू आता शब्द काढे नक्षत्र पिढी लाक्ष तरी निश्चलन आहे कुंद्राचा घर म्हणून केले मूर्छित करो निराही. मन मनाची देवता चंद्र आहे त्याला शिक्षा लावतो बोलू लागलेले आहेत. आय श्रीदंडीने मेताचे सभे विसरून धर्माचे चांडून संकल्प कल्पाचे उठेने सुमा निर्विकल्प परमायाने बुद्धी केली मंद गुणे त्याच्या ब्रह्मपुत्र सुंदराजी निर्विकल्प सौरपाबद करे रुद्रे अहंकार केला क्षण त्यावर सोमारा करे सवंता का सौरण धरे सौरपा विष्णुयोनी तवरित न करे समुद्राचा अवचित तो करे स्वर्गगत देशोधडी. बुद्धीची देवता ब्रह्मदेव आहे, अहंकार रुद्राची देवता सांगितलेली आहे आणि विष्णू चित्ताची देवता आहे. एवढ्या सगळ्याला मारतो म्हणजे रागा रागात बरं का. आता रागा रागात मारतो म्हणणारा राम हातामध्ये धनुष्य घेतला आणि जग जाळायला निघाला. लक्ष्मणाचे विरेगाना पूर्ण सोबला रघुनंदनांतकांतक भवन धनुष्य बाण सज्जने. लक्ष्मणाच्या विरहामध्ये राम हातात धनुष्य घेतात अंतकाचा मारीन राक्षस सगळा जाळे झाला क्रोधा काळा काळ रघुवीर. काळाचाही काळ राम झाला आणि काय केलं अकाळ मांडला युगात लोकपाळ हडबडीत राम होता क्रोधान डोळे झाकत प्रळय रुद्र. प्रळयाच्या रुद्रानं डोळे झाकले. माझं काम करायला कोण सिद्ध आहे? ब्रह्मामान्य काय झाले दुने काळे विन प्रळयांत मांडले दुने कष्ट माझा वढवले. पुन्हा कैसे ब्रह्मांड जग निर्माण करायला काय ताप झालता? एवढे मडके घडविलो पुन्हा कसे घडू? होता सकाळ प्रतिमर्कड सैरा ते कोणी थोडं वानर वीर पुढे झाले. बारके सारखे पळाले मोठे मोठे आले. नळ निळा दे जांबवंत
अंगद सूर्यव कपिना वारे वा विभीषण शरणांगत श्री रघुनाथ प्रार्थिती नळ नीळ अंगद जांबवंत समोर आले आणि रामाची प्रार्थना का केली पूर्ण अवतार राम राव वा अकाळी करून प्रलय कापतसे ब्रह्मदेव नवी सृष्टी पहावो करवेना मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कहानी राम म्हणू लागलेले आहेत राग आलेला आहे आणि भक्तजन त्यांचा राग शांत करायला करिता बोल लागेल मेघव्रता तो सकळा काळविता अपराध घाता करून तू पिता पितामहाचा आहेस आजोबानं नातवाला सांभाळावं लागते बरं का महाराज दुधापेक्षा साईवर माया मुदलापेक्षा व्याजावर माया आणि स्वतःच्या पिंट्यापेक्षा नातावर माया ठेवलं तर सुनाच्या देत्या एकाचे अपराधासाठी समारणे सगळं सरडते प्रतिफलनाची गोष्टी केवे जगजटी एकानं अपराध केलाय सगळ्याला मारावं कोण्या शास्त्रामध्ये लिहिलं जनक सकळाचा पिता पिता महाचा निज अपराध निज बाळाचा संहार कसा करतोशी अरे बाबा जग निर्माण करायसाठी एवढं कष्ट करून जग निर्माण केला आणि या ब्रह्मदेवा सहज सगळ्याला मारायला निघाला म्हणून धरले दोन्ही चरण नको प्रयोग गुणभान तू कृपाळू रघुनंदन क्रोधोपशमन करी रामा हात जोडले पाय गच्च धरले राग शांत करा म्हणले जनाचा कृपाळ वा वा श्रीराम दीन दयाळ ओळला कृपा कल्लळ प्रणत पाळ राम राम दयाळू आहे किती दयाळू आहे त्याच्यासाठी एक दृष्टांत सुचला चात त्रशार्थ दिन चातक देखता शिये कायक हरी हरी वर्षोनिया कृपा पिऊक नदी निविले देख दयाळू त्वे दृष्टांत सुचला चातकाच्या कनवे मेघ पानिया सिधावे चातकाची तहान मेघानी आणि भक्ताची वासना देवानी पुरवावी म्हणता भक्ताचे वचन नुलंगित रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन भक्तावगमन करीत निज भक्ताचे वचन कोणत्या भक्ताचं निज भक्त हनुमंतराव निज भक्त म्हणजे सांगू का पहिल्या अध्यायाला यायचं पक्का खांब बघायचं टेका द्यायचं पहिली पुंडली झाली की डोळे झाकायचे आणि आरतीच्या पुंडलीलाच डोळे उघडायचे त्याला म्हणायचं निज भक्त मग तशा भक्तानं सांगितलं की देव ऐकतो कल्पनाची दिटी एका जनार्दनीना दिली गोष्टी घालिता श्रीरामी मिटी ब्रह्मत्व सृष्टी हे लावे शक्ती प्रसंगातल्या 6व्या अध्यायाची परिहाराची एक बव्या बर का संयोजकाने दिलेला आम्हाला 4 वाजताचा टाइम आहे 3 मिनिट कमी आहे 4ला 3:57 झालेत
3 मिनिटाचा काळ शिल्लक आहे, एक ववी शिल्लक राहिली आहे. परिहाराच्या या 6व्या अध्यायाची एकच ववी आहे. आतापर्यंत कुणाला 4, कुणाला 10, कुणाला 15 वव्या येतात. आणि याच्या पुढे आता परिहार एकनाथ महाराजाचा सद्गुरूचा नाही बरं का. 297 अध्यायाचं रामायण आहे, तुम्ही काढून पहा, तुम्हाला सद्गुरूचा परिहार मिळणार नाही. पूर्ण कृपेचा परिहार आहे. सद्गुरूंनी केलेली नाथावरची कृपा आहे, सद्गुरूंनी केलेली गावोबावरची कृपा आहे की त्यांच्या कृपेने ब्रह्मस्थिती मला प्राप्त झाली आणि हे सगळं जग ब्रह्मस्वरूप मला दिसायला लागले. जनार्दना शरणे प्रार्थोनिया रघुनंदने केले क्रोधाचे उपशम निज न कृपाळ आलेला राग शांत केला आणि शांत राग करून या अध्यायाची कथा संपवली. पुढे गोड गोड कथा आहे बरं का. कधी खडी साखर वाटावी, तुपात घोटावी, जिभेनं चाटावी, तशी गोड गोड कथा आहे बरं. कथाच गोड नाही, सांगणारे सुद्धा गोड गोड आहेत बरं का. पोटभर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे बरं का. आतापर्यंत कोडबळे, कढी, भजे, पापड, आता बासुंदी, बुंदी आता तुम्हाला 7व्या अध्यायामध्ये खायला मिळणार आहे. गोड 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 रामायण शिल्लक आहे म्हणता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की कपिवर्य महारुद्र हनुमान की श्री संत एकनाथ महाराज